जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण जिंतूर सिलू मतदारसंघाच्या कौसडी या गावात आहोत। सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून येणाऱ्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तरी कौसडीकरांचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे आपण आज त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊन जाणून घेऊया। तर चला मग घेऊया प्रतिक्रिया। आता सध्या येणाऱ्या 20 तारखेला विधानसभा मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तर तुमच्या कौसडी गावामध्ये कोणाची हवा आहे सध्या? आता काम करणाऱ्यावर डिपेंड आहे। आता लोक मूल्यांकन करतील, ज्यानं जास्ती काम केले त्याच्याकडे मतदान करतील। आता सध्या तिरंगी लढत आहे। महाविकास आघाडीकडून विजय भांबळे, महायुतीकडून मेघना बोर्डीकर आणि वंचित आघाडीकडून सुरेश नागरे, या तिरंगी लढत मध्ये कोण बाजी मारणार? सध्या तरी जातीय समीकरणावर निवडणूक जाताना दिसत असून आमच्या गावामध्ये मुस्लिम समाज हा भरपूर आहे, ओबीसी, माळी, वंजारी, धनगर समाज हा भरपूर आहे, तसेच मराठा समाज पण सुद्धा आहे। पण एकंदरीत पाहता जातीय समीकरणावर निवडणूक जाताना दिसत आहे। आणि विकासापायी हा शब्द फक्त विकासासाठी बोलायला राहिलेला आहे, पण जास्ती करून निवडणूक ही जातीय समीकरणाकडे जाताना दिसत आहे। तुमच्या कौसडीमध्ये कोणत्या उमेदवाराला जास्त लीड भेटेल? बघा, स्वाभाविकच आहे, मुस्लिम समाज जास्ती असल्या कारणानं आणि मुस्लिम समाजाचा कल हा कोणाच्या बाजूने राहील? विजयरावच्या बाजूने राहील असं मला वाटतंय, मुस्लिम समाजाचं। गणपतराव कुठे काय सध्या तुमच्या गावामध्ये कोणाची हवा आहे? हवा आहे मतदान करून कोणाची हवा आहे सध्या? सध्या आहे वंचितचीच हवा आहे। वंचितची हवा आहे। तर मागच्या 5 वर्षामध्ये तुमच्या गावामध्ये काही विद्यमान आमदाराने काही कामे केली का? कामच नाही केले आतापर्यंत, काही काम नाही केले, मतदान बी करणार नाही लोक त्यांना। काम नाही केले म्हणून मतदान मी नाही करणार। बरोबर। आता सध्या तिरंगी लढत आहे आपल्या जिंतूर सिलू मतदारसंघामध्ये। यामध्ये सुरेश नागरे वंचित कडून उभे आहेत, विजय भांबळे महाविकास आघाडीकडून व महायुतीकडून मेघना बोर्डीकर। तर विजय भांबळे या तिन्ही उमेदवारापैकी कोणाची लढत कोणाशी राहील? वंचितची याचीच आहे, भांबळेची। वंचितची आणि भांबळे साहेब। काय नाव मामा? काय आपल्या जिंतूर सिलू मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे सध्या? हवा आता काय सांगावं त्याच्या, काही सांगता आपल्याला काय तुमचा कौल कोणाच्या बाजूने राहील? आमचा कोल कोणाच्या चौकडच आम्ही येत। मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांनी गावात काही विकास कामे केली का? विकास कामे आता काय सांगू, आता केली का नाही केली। आता सध्या मराठा आरक्षणाचा फॅक्टर या विधानसभेच्या निवडणुकीत चालेल का? तेवढे आपल्याला माहिती नाही। तुमचं नाव काय मामा? मला ते काहीच बोलते काय नाव सांगा ना। काय सध्या कोणाची हवा आहे आपल्या गावात? म्हणे पण आम्हाला ते थोडस निवडून नसतो काय खरं म्हणते। मग तुमचं मतदान कोणाला पडेल? तुमचा कौल कोणाच्या बाजूने राहील? चिठी आले बाबा, आता काय कोणाचा नंबर लागेल ते लागेल, आपल्याला काय करायचं, आपण येत होय मामा बोलणार काय? तुमचं बाळासाहेब बोडवाले। काय सध्या कौसडीमध्ये कोणाची हवा आहे? सध्या कौसडी तर नागरे साहेबाची हवा आहे। नागरे साहेबाचीच का हवा आहे? काय कारण त्यांचे नवीन चेहरा आहे, नवीन माणूस आहे। आतापासून जुन्या कार्यकर्त्यांनी काय केलंय, आम्हाला आमचा विकास करायचा गावाचा। बोला ना, मागच्या वर्षात त्यांनी काय केलं? मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात तुमच्या गावामध्ये आमदार निधीतून कामं झाली का? काहीच विकास नाही, काहीच एक विकास नाही झाला। बरं, आता सध्या येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक आहे, निवडणुकीचा मतदान आहे। तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? नांगरे साहेब। नागरे सुरेश भैया नांगरे। बहुमताने म्हणजे कितीतरी लीड, असं 50,000च्या पुढे त्यांचे टार्गेट सुटणार। 50,000च्या लीड येणार।
बरं. आता सध्या मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालेल का या निवडणुकीत? नाही चालणार, हा. नाही चालणार. तुमचं नाव काय? प्रभाकर इखे. काय सध्या कोणाची हवा आपल्या विधानसभा मतदारसंघात? सध्या आता तसं सांगता येत नाही, पण आमचे वंचितचे सुरेश भैया नागरे हा. यांचा जोर सगळीकडे चांगला आहे आणि त्यांना सगळीकडे प्रतिसाद चांगला आहे. अच्छा. बरं, कालच्या जे महायुतीचे उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली जिंतूर मध्ये. त्या सभेचा काय परिणाम पडेल का? वातावरण बदलेल का? काही पडत नाही. त्यांनी जे परभणीकडून हिंगोलीकडून गाड्या आणले बोलवल्या होत्या, बाहेर गावातलं 500 रुपयाने एक माणूस टाकलं होतं गाडीमध्ये. त्यांचा काही इफेक्ट होणार नाही आम्हाला, कारण की इथं ओबीसी समाज जास्त आहे दोन्ही तालुक्यामध्ये. यावेळेस ओबीसी समाजाने ठरवलंय, जागृत आहे ओबीसी समाज, त्यामुळे यावेळेस पलटी होणारच आहे. नवीन चेहरा आहे, माणूस चांगला आहे. आमच्या सगळ्या माळी समाज, धनगर समाज, वंजारी, वंचित सगळेच एसटी एसटी व्हीजेएनटी लोकांनी ठरवलं आम्ही की यावेळेस आम्ही तिसरा चेहरा निवडून देणारच नाही, फक्त ओनली वन नागरे साहेब. कालच्या सभेमध्ये बाहेरून गाड्या बोलवल्या का त्यांनी? हा, बोलवल्या होत्या. भरपूर गाड्या बाहेरच्याच होत्या, कारण की तो बीड, माजलगाव, तेलगाव, बीड, माजलगाव, तेलगावच्या गाड्या आलेल्या होत्या. तुम्हाला कसं याच्यावरून कळत आहे ना, एमएच वाईसून कळत. नांदेडच्या गाड्या होत्या काही. अच्छा अच्छा. या गाडी नंबर पासिंगवर तेव्हाच कळायला ना गाड्या कुठल्या आल्या काय नाही आल्या. सध्या आता आपल्या मतदारसंघामध्ये रस्त्याचा, पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे का? नाही, कोणताच लागलेला नाही. गावामध्ये शाळेत कोणतं बांधकाम नाही, ग्रामपंचायत पडलेलीच आहे आमची, त्याला कोणी निधी दिला नाही. मेघना बोर्डीकरनं आमचं इच्छा होती की त्यांनी आम्हाला 1-2 निधी द्यावा. आमची ग्रामपंचायत लागलेली इथं सुरेश भैया नागरेची, पण त्यांनी विरोध केला. तिथं काय कोणता फंड आम्हाला दिला नाही असा की आमच्या मेंबर लोकांना यांना. नाही तर आमचं काय त्यांच्याकडे, आम्ही त्यांच्याकडून होतो पहिले. हो, या 2 वर्षात आम्ही इकडे आलो, कारण की तिकडून आम्हाला कोणता फंड भेटला नाही. यापूर्वी तुम्ही त्यांच्याकडे होते, समजा त्यांचे कार्यकर्ते होते आम्ही त्यांचे पहिले. मग त्यांचा पक्ष सोडण्याचं कारण काय? कारण कोणत्या म्हणजे त्यांचे फंड आज आलत नाही 5 वर्षात आमच्या गावाला निधीतून. आणि कोणता काय रस्ता नाही, काय नाही. आता हे अर्धवट रस्ता आहे काय कानडचा. अच्छा. पूर्ण झालाच नाही. आता होते का नाही काय माहित. अच्छा. हो, पण सुरेश भाई नागरे आले तर आम्ही त्याला पूर्ण करायला लावू. बरं, सध्या मेघना बोर्डीकर यांचे कार्यकर्ते म्हणतात की आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघातला जे बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्यांनी आडगाव दराडे येथे तुळजा भवानी साखर कारखाना सुरू करून तिथे 400 बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. त्या जोरावर ते पण निवडून येतील. पण आपल्या गावातून तर 2-3च आहेत. प्रत्येक गावातून असे 1-2 लावलेले, तर त्यांनी काय भरपूर लावले नाही. 10 गावातून आता आपल्या गावामध्ये 6000 वोटिंग आहे, तर इथून आपले कमी जास्त 100 पोरं लागायला पाहिजे होते. कुठे लावले त्यांनी? एक नाही तर 2 मुलं आहेत त्या कारखान्यावर. भैयाचं काम आहे की कारखाना आणून 40,000 पोरं भरती करून घेणार आहेत. अच्छा. ओबीसी नाही तसं काय, कोणती कास्ट वाईज नाही, काय नाही, सगळ्याच समाजात. समजा तुमचा नेता निवडून आल्यावर 40,000 बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लागणार म्हणजे लावणार. शाळेत लोकांना बाहेर गावी आम्हाला पोरं मुलं पाठवावं लागले, कारण की इथं शिक्षण नाही, इथं भरत्या नाही. सगळे बेरोजगार लोक आहेत. शेतकरी शेतीमालाला भाव नाही. कापसाला भाव कुठे 7,000 राहिला, 6,000 राहिला. सोयाबीनला भाव कुठे 4,000 राहिला. यांच्या काळात राहिला ना, आणि सगळी महागाई वाढली. म्हणून आज सगळे लोक आज नाराज आहेत त्यांच्यावर. फक्त म्हणणार, घेणार, पैसे घेणार, सगळं करणार, पण वोटिंग फक्त सुरेश भाई नागरेला टाकणार आहेत यावेळेस. धन्यवाद. काय नाव मामा तुमचं? काय सध्या आपल्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे मामा? भांबळे साहेबाची. भांबळे साहेबांनी असे म्हणजे मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात काय केलं की भांबळे साहेबाचीच हवा आहे लोक म्हणतात? लोक म्हणतात म्हणून तुम्ही म्हणतात. तुमचे काय मत आहे हे सांगा ना. आम्हाला शेतीला मालाला भाव पाहिजे. शेतीमालाला भाव पाहिजे. ही महायुतीची सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या हिताची नाही का? नाही. कारण का नाही हिताची? शेतकऱ्यांनी पिकलं तर जनता खाईल, नाही पिकलं तर काय खाणार आहे? बरोबर. शेतकऱ्यांनी पिकवलं तर हा भारत देश जगल. बरोबर. का शेतीमालाला भाव नाही का? नाही. म्हणून ह्या सरकारला शेतकरी मतदान करणार नाही. म्हणून या सरकारला मतदान करणार नाही शेतकरी. बरं, धन्यवाद. स्टॉप कर. काय सध्या विधानसभाची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये आता येणाऱ्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर कोणाची हवा आहे तुम्हाला काय वाटते? आम्हाला काहीच वाटत नाही बाबा हवा कोणाची. काय सांगा पब्लिकचं कोण कायला करील ते. आम्ही साधारण माणसं बाजार फिरणारी. आता आम्हाला काय कळलं कोणाची हवा आहे आता तिथं. तरी देखील तुमचा कौल कोणाच्या बाजूला राहील? तुमचा कौल कोणाच्या बाजूला राहील? आमचं काय कमळ. मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये
मेघना बोर्डीकर यांनी तुमच्या गावामध्ये काही कामं केली का? आपल्याला काही त्याने दिलं नाही, हा पण आपल्याला मोदीनं घरकुल दिलेले. हा बस. मोदीनं घरकुल दिलेले आणि महाराष्ट्र सरकारनं तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून दिला. हो, 7,500 ते आले. अच्छा आम्ही किरायाने राहतो, आम्हाला जागा नव्हती. हा. मोदी जेव्हा घर मिळालं, घरात तेरा होतात. अच्छा. एवढंच आम्हाला म्हणायचं, दुसरं काही नाही. म्हणजे घरकुल मिळालं, तुम्हाला सुविधा मिळाली भाजपच्या सरकारकडून, हो तर तुमचा मत हा भाजपच्या सरकारलाच पडणार. हो. ओके, धन्यवाद. विचारणार तू उत्तर देतात का? नाव काय तुमचं? रावसाहेब महादुल्लागर. काय सध्या आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? नागरे साहेब. नागरे साहेबाची का हवा आहे? नागरे साहेब दुःखा सुखाला हा जे माणूस दवाखान्यात परिस्थितीमध्ये बेजार राहते त्या टायमाला येतात. हा आणि बाकीचे जे नेते आहेत, हा हा माजी पाजी आमदार हा चालू रेडिंगचे, हा. हे मेलेल्या माणसाची मूर्ती पाहायला घरी येतात. अच्छा, बरं तुम्हाला काय वाटते आता तुमच्या गावामध्ये एखाद्या विद्यमान आमदाराने काही कामं केली का गावात? गावामध्ये असं पाहतो या 5 वर्षात काहीच झालं नाही. 5 वर्षात काहीच झाले नाही. काहीच नाही, कुठंच काम आढळून नाही हा. आलं. गरीबाचे ओबीसीच्या घरकुलाचा कोटा येऊन हा. 8 महिने झालेत. 8 महिन्यात फक्त 15,000 पडले. पण याच्या माजीने रिक्षा घेतली नाही, चालूने रिक्षा घेतली नाही. बरं. आणि त्याला आज फक्त ओबीसीचं मतदान दिसायला याच्यासाठी ते चक्रा घालायले. अच्छा, तर आता सध्या तिरंगी लढत आहे आपल्या मतदारसंघामध्ये. सुरेश नागरे हे वंचित कडून उभे आहेत, विजय भांबळे हे महाविकास आघाडीकडून व मेघना बोर्डीकर हे महायुतीकडून. तर तुम्हाला काय वाटते कोणाची लढत कोणाशी राहील? याच्या लढत राहणारे भांबळे साहेब आणि नागरे साहेब. म्हणजे भांबळे साहेब वर्सेस नागरे साहेब. दोनाची लढत चालणार. अच्छा, तर तुम्हाला काय वाटतं कोणाची सीट लागेल? सीट लागायला नागरे साहेबाची लागेल. मी बी गावगाव प्रचार पाहिलो, पण हवा नागरे साहेबाची जास्त चाललेली आमदारात. सध्या हवा नागरे साहेबाची आहे. अच्छा, याच्या पुढे मी काही सांगू शकत नाही आता. ओके, धन्यवाद. नाव काय तुमचं? समीर काशेर पडा. काय सध्या कोणाची हवा आहे जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये? सेलू मध्ये भांबळे साहेबाची हवा आहे. भांबळे साहेबाची का हवा आहे? आतापर्यंत 2014-15 मध्ये जे आमदार होते, हा. 14 पासून ते 19 पर्यंत, हा तर त्यांच्या काळात पाणी सुटलं, लाईट, डिपो, हा. नाल्या, रस्ते, हा टोटल सुविधा दिली. त्याच्यामुळे आता सध्या हा त्यांची हवा आहे. म्हणजे सन 2014 ते 2019 पर्यंत तुमचं म्हणणं आहे की गावामध्ये पाण्याचा प्रश्न विजय भांबळे यांनी सोडविला होता. हा हो. अच्छा, मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात काय झाले का कामे गावात? नाही, काम नाही, काय नाही. आता सध्या गावाची परिस्थिती अशी आहे, हा रस्ते नाही, नाल्या नाही, नाल्याच्या वरून पाणी चाललं, हा. काय कोणाचं काय मिळ नाही. लाईट 12 घंटे लाईट बंद चालू, डिपोचं हा. काय मिळ नाही. हा आणि ते भांबळे साहेबाच्या पिरियड मध्ये डिपो जाण्याच्या अगोदर त्याचं ऑलरेडी डिपो होतं, हा आणि एका फोनवर डिपो कौसडी मध्ये येत होतं. हा आता सध्या काहीच नाही त्याची सुविधा. म्हणजे विजय भांबळे यांच्या एका फोनवर गावामध्ये डीपी येत होता. आता सध्या विद्यमान आमदारांनी काय गावात विजेचा प्रश्न सोडविला का? नाही, आता सध्या काय नाही, फक्त जातीवादी जास्त चाललंय. हा मुस्लिम समाजावर टीका, हा. ते आरक्षणचा मुद्दा. हा. आता सध्या जिंतूरला सभा झाली, हा त्या सभामध्ये मुस्लिम समाजावर टीका, काय झाले ते सगळे लोकांना माहित आहे. हा सगळे बीजेपीचं टार्गेट, मुस्लिम समाजाला टीका, मुस्लिम समाजाचं टार्गेट. हा म्हणजे मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे असे तुमचे म्हणणे आहे भाजप? हा मुस्लिम समाजाच्या विरोध मध्ये 100% भाजप आहे. हा मुस्लिम समाजाचं तुम्हाला मतदान नाही तर मग मुस्लिम समाजाला भीक मागायला काय आला का लोकांच्या घरी तुम्ही चालले, हा माझं असं म्हणणं आहे. अच्छा, आता तुमचे नेते विजय भांबळे यांची लढत कोणाशी राहील? विजय भांबड्याची लढत नागरे साहेबासोबत. अच्छा, तरी देखील किती मतांनी निवडून येतील तुम्हाला काय अंदाज? अंदाज तर आपण लावू शकत नाही, पण ते दोघांवर लढत राहणार ते. अच्छा, नाव काय आपलं? शिवाजी सदाशिव घुगे. काय तुम्हाला काय वाटतं आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे, येणाऱ्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे. तर सध्या कोण आमदार म्हणून निवडून येणार? विजय माणिकराव भांबळे. विजय माणिकराव भांबळेच का निवडून येणार? त्यांनी असं काय केलं? मागच्या 5 वर्षामध्ये कौसडीमध्ये हम्म. समाज मंदिरासाठी हनुमान मंदिर इथं हा 40 लाख रुपये निधी दिला. त्याच्यामध्ये कार्यक्रम हा. सदैव तिथंच होतात. हा हा दुसरी गोष्ट बौद्ध समाजासाठी हा. समाज मंदिर बांधले. हा हा त्याच्यानंतर 16 पाणी पुरवठा येण्यासाठी प्रत्येक वेळेस त्यांनी काय केले, सहकार्य केलेले. अच्छा, हा तर त्या कामाच्या जोरावर विजय भांबळे हे निवडून येतील असं तुमचे म्हणणे आहे? यायलाच पाहिजे. विजय भांबळे यांची लढत कोणाशी राहील? नागरी सोबत. सुरेश नागरे सोबत. बरं, मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात
महायुतीचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्या जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघामध्ये काही विकास कामे केली का? कौसरीमध्ये माझ्या तर अंदाजाने मी कार्यकर्ता त्यांचाच आहे, हा, पण 5,000चा निधी पण मला वाटत नाही टाकला म्हणून. अच्छा. साहेबांना पहिले केलेले आहेत, हा, पण दिदीनं 5 वर्षात काहीच केलेलं नाही. बोर्डीकर साहेब जेव्हा आमदार होते त्यांच्या कार्यकाळामध्ये कामं झाली, परंतु मेघना बोर्डीकर यांच्या कार्यकाळात कामं झाले नाही असं तुमचे म्हणणं आहे. हा. तर महायुती सरकार हे जे शेतकऱ्यांसाठी चांगल्या धोरणाचे आहेत त्या सरकारी नाही, शेतकऱ्यासाठी आली का? हा, हमी भाव पाहिजेत, त्या पद्धतीने भाव नाही. हा, सोयाबीन, कापूस, हा. मजुरीचा खर्च सुद्धा निघत नाही त्याच्यामध्ये. अच्छा. तुम्हाला काय वाटतं जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालला, तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालेल का? तसं काहीच नाही. कामाच्या जोरावर कुठले विकास कामं जर केले, आता मी जातीनं वंजारी, हा, म्हणजे काय सुरेश नागरेचा कार्यकर्ता थोडंच आहे. बरोबर आहे. हा, विजय भांबळे मराठा आहेत, हो, असं भेदभाव नसते. विकास कामं जो करील तो आमचा नेता, म्हणजे विकास कामे जो करील तो आमचा नेता. तो तुमचा नेता असं तुमचे म्हणणे आहे. ओके, धन्यवाद. मामा, काय नाव तुमचं? बाबाराव बिचवार, मामा, गाव कोणतं आपलं? तांदरवाडी. काय तुम्हाला काय वाटतंय, कोण आमदार येणार, कोण आमदार म्हणून निवडून येणार? काय आता लढाई हा, काही सांगतात ना की कोण येतं म्हणून. आता तिरंगी लढत आहे, सुरेश नागरे, विजय भांबळे व मेघना बोर्डीकर. यामधला तुमचा चांगला म्हणजे तुमच्या मनातला आमदार कोण? काय सांगतायत ना बा तसं. नाही, तुमचा आवडता नेता आमदार आवडतं तर काही सांगता येत नाही ना. अच्छा. बरं, मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात तुमच्या गावामध्ये काही विकास कामे झाली का? काय सांगणार. तांदरवाडीमध्ये काहीच कामे झाली नाही. हा, बरं, हे महायुतीचे सरकार आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगलं सरकार आहे का? मला काही सांगता येणार चांगलं कोणतं. नाही, आता समजा ना, महायुतीचं हे जे सरकार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगलं आहे का? मला शेतीला भावच नाही काही मालाला. हा, काय भाव? सोयाबीनला भाव नाही. आपल्याला भाव काहीच नाही. हा, हा. मग काय सांगणार मला? नाही, PM-CM किसान योजनेचे 2,000 रुपयाचा हप्ता पडते ना मामा? पडते. मग महायुतीचं सरकार मग हप्ता पडते, म्हणजे महायुतीचं सरकार चांगलं झालं असेल ना तुमच्यासाठी? हो पडते. हा. पैसे अच्छा, लाडकी बहीण योजनेबद्दल काय तुमचे म्हणणे? मी काय सांगणार. काहीच नाही का? ओके, धन्यवाद. नाव काय तुमचं? गजानन बारोकर. बरं, काय आहे, आता सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. येणाऱ्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे. यामध्ये भाजप युती, महायुतीकडून मेघना बोर्डीकर, महाविकास आघाडीकडून विजय भांबळे व वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश नागरे हे रिंगणात उतरले आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल? आम्हाला वाटतंय मेघनाताई बोर्डीकर निवडून येते. मेघनाताई बोर्डीकर का निवडून येतील? त्यांनी मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात काही विकास कामे केली का त्यांनी? हो, जे आपल्या कौसडी गाव, तुमच्या कौसडी गावामध्ये विकास काम त्यांनी एखादा आमदार निधीतून टाकलेलं विकास कामाचं नाव सांगा ना. बोरी कौसडीचा रोड केला. बोरी कौसडीचा रोड हा खासदार फंडातून झालेला आहे असे बंडू जाधव यांनी सांगितले, कारण की ते केंद्रीय गडकरी यांच्या निधीतून काम केलेले असं त्यांनी सांगितलं होतं. पण निधीनच आणला ना. निधीनच आणला का? बरं, तुमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न कसा आहे? पाण्याचा प्रश्न तर आहेच ना, भेटतावतोच नाही. हा, 16 गाव पाणी योजना आहे सुरू, पण ते लाईन अभावी बंद आहे. 16 गाव पाणी पुरवठा योजना सुरू आहे, पण लाईन अभावी बंद आहे. आता सध्या पाण्याची म्हणजे ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी कुठून घ्यावं लागते? मंदिराच्या इरीहून. मंदिराच्या विरोध. अच्छा. तुमच्या गावातली रस्त्यांचा प्रश्न हा मार्गी लागला का? रस्त्याचा आहे, भरपूर आहे. बरं, हे रस्ता बोरी कौसडी रस्ता सोडून मागच्या 5 वर्षामध्ये गावात असा एखादा आमदार फंडातून निधी टाकण्यात आलेला आहे का? आमदार फंडातून रोड झालेत बरेच. म्हणजे गावात रोड झाले का? हो हो. बरं, ओके, धन्यवाद. हो. काय आपलं? साजिद पठाण. काय तुम्हाला काय वाटते, जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? भांबळे साहेबाची. भांबळे साहेबाची का हवा आहे? म्हणजे त्यांनी काय असं कार्य केले त्यांच्या काळामध्ये? महाविकास आघाडी ते सगळं ते पहिले केलेलं ते सगळे आपल्या आपल्या जागेवर आहे. कोणी काय केलं, कोणी काय केलं, मात्र आजचे ह्या टाइमला महाविकास आघाडी जे करायली एकदम 100% सगळे समाजाला घेऊन राहिली. त्या हिशोबाने आम्हाला महाविकास आघाडीला सपोर्ट करायचं. बरं, आता सध्या आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे. यामध्ये महायुतीकडून भाजपचे उमेदवार मेघना बोर्डीकर, महाविकास आघाडीकडून विजय भांबळे आणि बहुजन वंचित आघाडीकडून सुरेश नागरे हे तिन्ही दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले आहे. काल मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ अमित शहा, केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सभा झाली.
या सभेचा काही वातावरणात बदल होईल का? होईल ना, हा? होईल ना. कसं म्हणजे बहुसंख्येने तिथं लोक उपस्थित होते, हे मेघना बोर्डीकर यांच्याच पाठीशी राहणार का? नाही ना, त्याच्यावर ते मेघना दिदीचे त्यानं जे भाषण केलं अमित शहानं, सगळ्या समाजाला सोबत घेऊन त्यानं भाषण नाही केलं. एका समाजाला टार्गेट करून सांगितलं मेघना दिदीचं याच्यामध्ये नुकसान होणार आहे. जे मतदान मेघना दिदीनं पडणार होतं त्यानं त्याच्यावर ते नुकसान करून म्हणजे टाकलं. मुस्लिम समाजाचा जे काही 15, 20, 30% मेघना बोर्डीकर यांच्याकडे मुस्लिम समाज होता, ते कालच्या अमित शहा यांच्या भाषणामुळं हा मतदान मेघना बोर्डीकर यांच्या पाठीशी राहणार नाही असे तुमचे म्हणणे आहे का? असे आमचे म्हणणे. जे काही समाजाला जे मानतात, जे धर्माला घेऊन सोबत चालतात, जे मतदान मेघना दिदी बोर्डीकर सोबत चालणार होतं, जे त्यांना पाहून मतदान करणार होतं, त्या असे त्याचे भाषण एका समाजाला विरोध करून टार्गेट करून त्यानं जे शब्द तिथं वापरलेले आहे, त्याच्यामुळं काही ना काही फरक त्याच्यावर पडणार आहे. जे समजा त्याच्यातून जर 50% मतदान जर मेघना दिदीला पडणार होतं, कोणत्या समाजाचा? मुस्लिम समाजाचा 50% जे त्याचे माग आहे, बोर्डीकर साहेबाला पाहून त्याचे माग जे मतदान होतं त्यातून 40% किंवा एकदम 50% मतदान पूर्ण पलट होऊ शकते. म्हणजे कालच्या सभेमुळे त्याचं नुकसान होणार आहे दिदीचं. काय नाव आपलं? बुवाची जीवनी. का आता सध्या विधानसभाची रणधुमाळी सुरू आहे. येणाऱ्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार. आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कोण निवडून येतील? विजय भांबळे. विजय भांबळे का निवडून येतील? त्यांनी काय केलं असेल? त्याच्या 5 वर्षाच्या काळात कौसडीत कमी जास्त 2 कोटी रुपयाचे कामं केले. त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात कौसडीत 2 कोटीचे कामं केले. म्हणजे त्यामध्ये एखाद्या कामाचं नाव सांगा ना मला. हे रोड जसा पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा पण झाला नव्हता. भांबळे साहेबांनी पहिला हे रोड केलाय. अच्छा, त्यावेळेस पाण्याचा प्रश्न मिटवलाय का त्यांनी? 5 वर्ष पाण्याचा प्रश्न मिटवला. 16 गाव योजनेचं पाणी आणलं गावात. 16 गाव योजनेचा पाणी गावात आणलं. हो, बरं, त्या कामाच्या जोरावर विजय भांबळे हे निवडून येतील? 100%. आता विजय भांबळे यांची लढत कोणाशी राहील? आता ते दोघांपैकी कोणासोबत बी राहू शकते, एका सोबत. त्याचं काय? अच्छा, तुमचं नाव काय? या, अलीकडे. काय तुम्हाला काय वाटते, कोण आमदार होईल? होईल ना, जे काम करेल ते होईल. जे काम करेल, इकडे आपण, जे काम करेल ते होईल. मग आता येणाऱ्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया आहे, तर आता तुमच्या कौसडी गावातील ग्रामस्थांचा कौल कोणाच्या बाजूने आहे? सध्या काय वाटत नाही कोणाकडे. अच्छा, मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात मेघना बोर्डीकर यांनी गावामध्ये काही विकास कामे केली का? केले असतील. हा, केले असतील का केली? अच्छा, त्या कामाचं एखादं नाव सांगा ना. खूप कामं झाली का? आता रोड झाला, दवाखाना झाला, पुन्हा कोणती कामं झाली? अच्छा, ते दवाखान्याचं बिल्डिंग इमारत झालेली आहे, ते विजय भांबळे यांचे कार्यकर्ते म्हणतात की ते विजय भांबळे यांच्या कार्यकाळात झालेले. कार्यकाळात कोणाच्या पण आता चालू झालं. आणि दुसरी गोष्ट विजय भांबळे यांचे कार्यकर्ते हे म्हणतात की कौसडी बोरी जे रस्ता आहे हे 4 किलोमीटरचा, हे खासदाराच्या प्रयत्नामुळे झालेला आहे. हो, तर झालेला पण या काळातच झाला ना. जे मेघना बोर्डीकर यांच्या कार्यकाळात झालं असं म्हणणं तुमचे समजा. हो, बरं, मेघना बोर्डीकर यांची लढत कोणाशी राहील? आता ती कोणाची राहील? आता तिघ तर कोणाची तरी होणार. अच्छा, एकाचीच कसं सांगता येईल? अच्छा, ओके, धन्यवाद. हा, का आता विधानसभा निवडणूक सुरू आहे, कोण आमदार होईल? काय सांगू शकतो? तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का? हो, मिळाला. मग ते लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला तर तुमचे बाजू कोणाला आहे? म्हणजे मेघना बोर्डीकर, विजय भांबळे का सुरेश नागरे? मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का? बर, आता समजा महिलांसाठी काही मेघना बोर्डीकर यांनी कार्य केले का? काही महिलेसाठी खूप काय केले नाही. खूप काही केले. एखाद्या कार्याचं नाव सांगा ना. त्यांनी लखपती दिदी योजना काढली. कोणती? लखपती दिदी योजना काढली. अजून काही बरेच काय केले, एवढं माहिती नाही मला, पण केले बरेच काय, ऐकण्यात आहे माझ्या. अच्छा, धन्यवाद. नाम क्या हो? नाव सांगा ना. काय काय बोलो ना, क्या प्रतिक्रिया? मी बोलून देऊ. प्रतिक्रिया देऊ तुम्हारी. हा, मामा नाव बंडू मुंजाजी हरकळ. कोणतं गाव? तांदळवाडी. काय आता येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुकीचा मतदान आहे. हो, आपल्या सेलू जिंतूर मतदारसंघात तिरंगी लढत आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल? निवडून म्हणजे हे सगळं गचकरण झालंय. हे राजकारण नाही.
याच्या इतका मूर्खाचा बाजार कुठं दुनियात नाही. हा हा आलं का लक्षात? बरोबर आहे बरोबर. हा, त्या महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे गजकरण झालं. हा हा सगळे फोडाफोडीचे धंदे. हा, याला आकलीच्या मायचा पत्ता नाही. हा बरोबर आहे बरोबर. हा, कया संग काय खाव याला समजत नाही. बरोबर आहे बरोबर. हा. हा भोळ्या भाबड्याचं मतदान घेऊन हा हे खुर्च्या सापडीत हा बरोबर. खुर्ची सापडली हा की हे आपल्या पोळ्या भाजीत बरोबर आहे. हा आलं का? बरोबर. जनताला हम्म सगळ्या हम्म कंपन्याकडून याज वसूल करून टॅक्स वसूल करून 1500 रुपये बहिणीला देते. हा हा बरं काय? बरोबर. मी हा. कोणाकोण बोल ना? नाही नाही, बरोबर आहे. हा बोला हा. तुम्ही बोला. हा हे तुमच्या संविधानामध्ये नाही. बरोबर आहे. आलं का लक्षात? सत्य सत्य. हा हा, हम्म. बरं तुम्हाला काय वाटतंय महायुतीची जे सरकार आहे हे हो. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार आहे का? सरकार कोणतंही जरी असलं हा. तर त्याच्या इतका लुच्चा जगात नाही. अच्छा म्हणजे कोणताही सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही असं नाही तुमचं मत. नाही. म्हणजे शेतकरी हे जगाचा पोशिंदा आहे. हा, जे शेतकरी पिकवतो ते भारत देशामध्ये सगळ्या लोकांना समजा ते अन्न भेटते. भेटते. तर मग विचार करा तुम्ही 4000 रुपये आज सोयाबीनला भाव आहे हा आणि 5000 रुपये बॅग काढायला लागतील. बरोबर खर्च 1 पोत 1.5 पोत लागतं. बरोबर. हा त्याला फवारणी लागती. बरोबर. तर याचा खर्च त्याला वजा कर म्हणा काय होतंय तर म्हणजे शेतकऱ्यांच्या आणि हातात त्या आधारावर भाव दी. बरोबर. म्हणजे आता सध्या 3000 3800 काय भाव आहे सोयाबीनला. हो. म्हणजे सोयाबीनचा खर्च आहे दुप्पट झाले हा. आणि उत्पन्न हे कमी झाले. कमी झालं. म्हणजे उत्पन्न कमी होण्याचं कारण म्हणजे भाव नसल्यामुळे. हो, नसल्यामुळं आता तू समजा 13,000 रुपये द्यायला हेक्टरी कुठून चोऱ्या करून द्यायला. बरोबर आहे. शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांनाच भेटते हा. असं तुमचं मत. 2200 रुपयाला तेलाची कॅन केली. हो 2000ला खताची बॅग केली. बरोबर. हा? बरोबर. मी 75 रुपयाची बॅग हा तेव्हापासून ह्या खताला ओळखितो. विदास मोरे. काय आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. येणाऱ्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया आहे. हो. तर आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे. तर सध्या तिरंगी लढत मध्ये कोण बाजी मारणार? आमदार कोण होणार? मेघना दिदी. मेघना दिदी आमदार होणार. हो. मेघना दिदी यांनी मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात गावामध्ये केलेली एखादा विकास कामं? बोरी कौसडी रोड. बोरी कौसरी रोड. बरं बोरी कौसडी रोड हा महाविकास आघाडीचे बंडू जाधव खासदार बंडू जाधव हे म्हणतात की बोरी कौसडी रोड त्यांच्या प्रयत्नातून झालं. नाही ना, त्याच्या प्रयत्नातून कसं होईल? त्याची 2.5 वर्ष सत्ता होती ना उद्धव ठाकरेच्या टायमामध्ये. हो ना, मग त्याच काळामध्ये मंजूर झालेला म्हणतात ते रस्ता. 2022 मध्ये मंजुरी आली होती. 2022 मध्ये त्याचं मंत्रिमंडळ होतं उद्धव ठाकरेचं. हा त्याच्यानंतर 2022 बरं हे रोडच्या ह्या रस्त्याच्या ऐवजी दुसरे विकास कामं गावात काही होते ना, दुसऱ्या टर्म मध्ये होते ना. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये कामं काहीच झाली नाही गावात. असे वेटिंग वर असते ना, आपल्याला तेवढी माहिती नाही, पण होते ना दुसऱ्या टर्म मध्ये. अच्छा मेघना बोर्डीकर हे यांची लढत कोणाशी राहील? विजय भांबळेशी. विजय भांबळेशी. बरं आपल्या मतदारसंघामधला बेरोजगारीचा प्रश्न मिटला का? नाही मिटला. नाही हा नाही मिटला. अच्छा आता सध्या आपल्या मतदारसंघामध्ये पाणी रस्ता आणि वीज हे 3 प्रश्न मार्गी लागले का? त्याचं पाण्याचं तर काम चालू आहे ना, पाईपलाईनचं तर काम चालू आहे, पण काहीतरी कुठेतरी घोटाळा झाल्यापासून ते काम रुकलेलं आहे. अच्छा ग्रामपंचायत मार्फत रुकलेलं असतं ते काम. अच्छा तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतामार्फत हे काम रुकलेलं असेल तुमची सांगणे. हा बरोबर. बर तुमच्या गावामध्ये सध्या विजेचा प्रश्न हे खूप भेडसावत आहे. तर विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे? सध्या तर त्या कानाडच्या 33 किलोवर काहीतरी फॉल्ट आहे. हा ते सध्या ते ट्रान्सफॉर्मर एक नवीन येणार आहे, एकच आहे, त्याच्यामुळे सध्या विजेचा फॉल्ट चालू आहे. म्हणजे आता हे विजेचा प्रश्न आणि हे पाण्याचा प्रश्न घेऊन तुम्ही मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात आमदार होते मेघना बोर्डीकर, त्यांच्याकडे गेले नाहीत का? नाही, पण ह्याच 5 वर्षात नाही, पहिल्या बी 5 वर्षामध्ये हाच प्रश्न होता ना. ह्याच 5 वर्षामध्ये कसा प्रश्न राहील? नाही, मागच्या 5 वर्षामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये बी लोड शेडिंग होते आणि ह्या बी 5 वर्षामध्ये नाही, load shedding पाण्याचा प्रश्न म्हणालो मी. पाणी आणि वीज. विजेचा प्रश्न हा आता सध्या पाण्याचा आणि विजेचा प्रश्न दोन्ही भेडसावत आहे. सन 2014 ते 19 मध्ये पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागला म्हणत होते विजय भांबळे यांचे कार्यकर्ते. नाही नाही, मार्गी नव्हता लागला. 16 गाव पाणी पुरवठा योजनेमार्फत भांबळे साहेबांना 2019 मध्ये 18 मध्ये जेव्हा आमदारकीची इलेक्शन लागलं तेव्हा ग्रामपंचायत मध्ये मिटिंग घेतली होती की आपल्याला ती 16 गाव योजना चालू करायची, पण ती काय चालू झाली नाही. ती कागदपत्री चालू झाली. अच्छा
हे आज आपण जिंतूर सेलू मतदारसंघाच्या कौसडी या गावात लोकांची काय प्रतिक्रिया आहे विधानसभेच्या निवडणुकीबाबत हे आपण आज जाणून घेतले आणि बऱ्याच लोकांचा प्रश्न हे आहे की कौसडी गावामध्ये पाणी आणि विजेचा प्रश्न हा खूप भेडसावत आहे. तर कोणी पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नवीन आमदार झाला तर या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की कौसडी गावाचा पाण्याचा प्रश्न व विजेचा प्रश्न हा सर्वप्रथम सोडवावे अशी या लोकांची अपेक्षा आहे.